आता ना म्हणजे मला धडधड होते, म्हणजे मी पहिल्यांदा बघते ना म्हणून. गाईज तर इथे बघा इतकं भारी आहे ना, आणि इथे खरंच म्हणजे लय भारी आहे. आणि आम्ही दररोज रात्री सावित्रीबाईंची कथा बघतो. इकडं मारत होते, सावित्रीबाई शिकत होते म्हणून देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. मला बोललेलं इथे पुस्तक आहेत बघा हे. हाय गाईज, तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलं की आम्ही येणार आहे नायगावला. तर बघा इतकं भारी आहे ना, म्हणजे सांगूच. तर आता ना म्हणजे मला धडधड होते, म्हणजे मी पहिल्यांदा बघते ना म्हणून. गाईज तर आता आपण इथे जाऊया. पायपूर. तर आता येते म्हणजे असं सगळं शांत आहे म्हणून. तर इथं ना सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचं लग्न झालतं, इथंच झालतं ते इथं दाखवलंय. आणि इथे ना म्हणजे इथे नाही, पुण्यात दाखवलेलं. म्हणजे पुण्यात ज्योतिरावांनी सावित्रीबाई यांना शिकवलेलं. आणि इथे मग ते दगड मारत होते, सावित्रीबाई शिकत होते म्हणून दगड मारत होते सगळे त्यांच्या अंगावरती. आणि इकडे सावित्रीबाई मुलींना शिकवत होते. हे बघा इकडे लिहिले पण आहे, देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. इकडे ही सावित्रीबाई आणि ज्योतिराव मुलींना शिकवत होते. इकडे मग महिलांची शाळा होती. आणि इथं देशातील पहिलं अनाथ आश्रम आहे, इथे लिहिलं पण आहे. दुष्काळ पडला होता ना, त्यावेळेस लहान पोरांना ना खायला दिलेलं जेवण बघा इथे लिहिलं पण आहे. पहिल्यांदा अस्पृश्यांसाठी विहीर खोदलेली, ह्याचं इथं लिहिलेलं आहे. ह्याचं इथं लिहिलं आहे. ह्याचं इथं लिहिलं आहे. आणि ज्या मुलाला घेतलं होतं ना त्याच्या 2-3 घे. गाईज तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, सावित्रीबाई यांनी मुलींसाठी शाळा काढलेली. आणि आम्ही दररोज रात्री सावित्रीबाईंची कथा बघतो, म्हणजे कहाणी बघतो. तर आम्हाला म्हणजे सगळं माहिती, आणि माझी पूर्ण म्हणजे इच्छा होती की मी सावित्रीबाई यांचं माहेर पाहू, वाडा पाहू. तर आता आम्ही पुढच्याच म्हणजे शनिवार रविवार जाणारच आहे सावित्रीबाई यांचं हे बघायला, सासर बघायला. तर त्याचाही मी व्लॉग बनवणार आहे. गाईज तर इथे ना एक पुस्तकं आहेत, तर ते बघूया आपण. गाईज तर मी तुम्हाला बोललेलं इथे पुस्तकं आहेत बघा, हे पुस्तक आहे. आपण 2 मिनटं मी तुम्हाला दाखव बघा, कसं भारी पुस्तक आहे. हे सावित्रीबाईबद्दल आहे. हे ते म्हणजे वाटत तर नाही आहेत, हे सावित्रीबाईंचं आहे. इथं महात्मा ज्योतिरावांची पुस्तक आहे. आता आपण जाणारच त्यांच्या वाड्यात. दर्शे घेऊन जा. ही पण लय भारी आहे.
तर गाईच घोटाही आहे, म्हणजे गाई जिथे ठेवतात तो घोटाही आहे. सई तर काय झालं तुला रडायला? कायच नाही. हे बघ इथं कॅमेरा आहे. काय झालं? ड्रेसचं बघा इथं किती भारी आहेत, पण नकली आहेत. नाही असली आहेत तोडून पाहिलं. चला तर गाईज आता आपण जाऊया वाड्यात. तर आता आपण आलेलो आहे वाड्यात, तर चला वाड्यात जाऊन पाहूया. इतका वाडा इतका भारी आहे ना. इकडे दादा ते फोटोशूट करतात. तर चला तिकडे फोटोशूट चालू आहे, तोपर्यंत आपण आज जाऊन पाहूया. माहिती माहीत होती ना तितके मी जर सांगितली, तर बाकीची तर इथेच लिहिली आहे. गाईज तर इथे बघा इतकं भारी आहे ना, आणि इथे खरंच म्हणजे लय भारी आहे. इथं म्हणजे लय भारी आहे, तुम्ही नक्की या. 3 जानेवारी 1831 मध्ये सावित्रीबाई यांचा इथे जन्म झाला होता. तर आता आपण आतलं वाडा पाहूया. आतमध्ये व्हिडिओ आहे गाईज, तर आपण इथे सध्या स्टॉप करूया. गाईज तर आता ब्लॉग एंड करायची बारी आलेली आहे. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये फुलेवाड्यामध्ये. लाईक, सबस्क्राईब, कमेंट अँड शेअर. थँक्स.